कांग्रेस विधायक नाना पटोले ने फडणवीस सरकार पर बड़ा आरोप लगाया है। नाना ने कहा कि जनता को लूटने के लिए चालान करने के पुलिस अधिकारियों को टारगेट दिया गया है। यही नहीं, नाना ने सबूत के तौर पर बातचीत के स्क्रीनशॉट भी पेश किए। कांग्रेस विधायक नाना पटोले ने विधानसभा में फडणवीस सरकार को कटघरे में खड़ा कर दिया है। उनका कहना है कि पुलिस को कार्रवाई का टारगेट देकर जनता से वसूली कराई जा रही है। नाना पटोले ने आरोप लगाया कि सरकार की तिजोरी भरने के लिए आम जनता को लूटने का खेल चल रहा है। सबसे बड़ा खुलासा करते हुए नाना पटोले ने पुलिस अधिकारियों की व्हाट्सएप चैट के स्क्रीनशॉट भी पेश किए। इन स्क्रीनशॉट्स में वरिष्ठ अधिकारियों द्वारा चालान की संख्या बढ़ाने और तय टारगेट पूरा करने की स्पष्ट चर्चा दिखाई देती है। यही नहीं, नाना ने मुख्यमंत्री फडणवीस से इस पर ध्यान देने की मांग की है। महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार कसं राज्याच्या गोरगरीब जनतेला लुटते आहे हे अजून स्पष्ट होते आहे। सरकार एकीकडे अदानी अंबानीला पैसे द्यायला लागलेली आहे आणि गोरगरिबांना लुटायचं काम करते आहे। मी विधानसभेत जेव्हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही पोलिसांना टार्गेट दिलेलं आहे की 200 केसेस एका ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी दररोज केल्या पाहिजेत आणि ते पैसे गोळा करून सरकारच्या तिजोरीत जमा केले पाहिजे। राज्याचं सरकार विधानसभेत सांगते की आम्ही कुठलाही टार्गेट दिलेला नाही। हे माझ्याजवळ पोलिसांचा जो हे असतं डिस्कशन असतं ते व्हॉट्सअप याच्यावर ते करतात त्याचं आहे आणि हा टार्गेट त्यांना दिला गेलेला आहे आणि हा टार्गेट आपण पूर्ण करावा असे आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत असं ते सांगतात आहे। माझा सवाल असा आहे की सरकारला काय जनतेला लुटायचं आहे, गोरगरिबाला लुटायचं? एकीकडे लाडक्या बहिणीचं सांगताय, त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला लुटायला तुम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून सरकारने हा थोतांड थांबवला पाहिजे आणि मध्यम आणि गरीब लोकांना लुटणं सरकारने थांबवलं पाहिजे। नाहीतर या सरकारने विधानसभेत खोटी माहिती दिल्याबद्दल सरकारवरच अविश्वास आम्हाला आणावा लागेल। पण या पद्धतीचे गोरगरीब आणि मध्यमवर्गाची लूट हे बरोबर नाही आणि म्हणून फडणवीसांनी स्वतः याच्यावर लक्ष घालावं अशी आमची त्यांना विनंती आहे।